आज आपण अकलूजच्या मध्यवर्ती ठिकाणी थांबलोय. आपण पाहिलं तर संपूर्ण अकलूज कडकडीत बंद झालेलं दिसतंय. या बंदचं कारण म्हणजे चौंडेश्वरवाडी येथे उषासाठी या महिलेचा गोळे घालून जो खून करण्यात आला होता, त्या खुनाच्या निषेधार्थ हा बंद योद्धा प्रतिष्ठानने पुकारला होता. तसं पाहिलं तर या बंदविषयी नागरिकांमध्ये किंवा व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. एका बाजूला बंद पुकारण्यात आला होता, तर दुसऱ्या बाजूला शांतता कमिटीच्या वतीने हा बंद पुकारण्यात येऊ नये यासाठी सांगण्यात आले होते. मग बंद पाळायचा की नाही हा संभ्रम व्यापाऱ्यांमध्ये होता. मात्र तसे पाहिलं तर कडकडीत बंद पाळून त्या प्रतिष्ठानच्या वतीने जो बंद पाळण्यात आला होता, त्याला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्याचे पाहावयास मिळत आहे. दुसरे असे की हा बंद दुपारपर्यंत पाळण्यात येत होता, मात्र अद्याप 1 वाजून गेला तरी हा बंद सुरूच आहे. त्याचप्रमाणे सकल बहुजन समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालय या मार्गाने मोर्चा काढून त्या ठिकाणी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडण्यात आले. त्यावेळेस संपूर्ण माळशिरस तालुक्यातील बहुजन वर्गातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी उषा साठे यांना न्याय देण्याची मागणी आपल्या निवेदनाद्वारे केल्याचे दिसत आहे.